मस्त लाल टमटम टमाटर आणले आहे बाजारातून। त्याची मस्त एक नंबर चटणी बनवून घेतली। चला तर पण झटपट सुरुवात करते आहे। इथे तेलामध्ये मोहरी तडतडल्यानंतर मिरची टाकून घेतलेली आहे। मिरची थोडी झाल्यानंतर लगेच त्याच्यात कांदे चिरलेले टाकून घेतलेले आहे। कांदे छान थोडेसे मऊ होऊ द्यायचे आहे। छान त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। मी इथे कांदे खूप बारीक चिरलेले नाही आहे, अगदी मोठे मोठेच काप केलेले आहे। याला छान व्यवस्थित मऊ झाल्यानंतर त्याच्यात लगेच टोमॅटो घालते आहे। बघा मस्त लाल असे लाल टमाटर आणल्यावर टमाटर चटणी तर झालीच पाहिजे। वरतून मी मीठ घालून घेतलं आहे जेणेकरून टोमॅटो लगेच मऊ पडतील आहे। हळद, तिखट आणि धनेपूड घालून घेते आहे। अगदी साधी मी इथे टोमॅटो चटणी करून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर इथे लसूण वगैरे पण घालून घेऊ शकता। छान व्यवस्थित परतवून घेते आहे। मीठ लगेच टाकल्यामुळे काय होतं की छान मऊ पडतील आहे। टोमॅटोला लगेच पाणी सुटेल आहे आणि ते लगेच पाणी सुटून मऊ पडतील आहे। इथे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे माझ्याजवळ कांद्याची चोप होती, म्हणजेच कांद्याचा पाला होता, तर मी इथे टाकून घेते आहे। त्याला तेलात परतवायची काही गरज नाही आहे, कारण पातीचा कांदा आहे तो अगदी वाफेवरच शिजतो। त्याच्यामुळे मी इथे तेलात न घालता वरून घालून घेतलेला आहे। छान सगळं मिक्स करून घेते। बघा लगेच पाणी सुटायला लागलं आहे। इथे मीठ शेवटून न घालता सुरुवातीलाच घालायचं आहे। अगदी मोजक्याच भाज्यांमध्ये असं असते की शेवटून मीठ घालायचं, पण जास्तीत जास्त भाज्यांमध्ये सुरुवातीलाच मीठ घातलं की काय होतं, पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये भाजी शिजते। बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि लगेच पूर्ण टोमॅटो मऊ झालेले आहे आणि इथे आपली 80% चटणी झालेली आहे। इथे मी चवीनुसार थोडंसं साखर घालून घेतलेली आहे। थोडी चव बॅलन्स करायसाठी, टोमॅटो आंबट असतात तर थोडंसं त्याला गोड अशी चव हवी, नुसतेच आंबट आंबट नकोत, म्हणून थोडी चव बॅलन्स व्हायला हवी। इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी आपली भाजी इथे झालेलीच आहे। चटणी इथे पूर्णपणे झालेली आहे। बघा पूर्ण रंग चेंज झालेला आहे। बघा मस्त। चला तर मग पाणी सुटलं आहे ना, तुम्ही पण नक्की करून बघा। पुढच्या व्हिडिओला नक्कीच भेटू। बाय।